अमरावती शहर के नवसारी परिसर स्थित महर्षि पब्लिक स्कूल के आदिवासी छात्रावास में 15 अगस्त को एक साथ कई विद्यार्थियों की तबीयत बिगड़ने और कक्षा 11वीं के आदिवासी छात्र राजेश बाबू बेटेकर की उपचार से पहले मौत हो जाने की घटना सामने आई है। इस मामले ने जहां एक और पूरे मेलघाट क्षेत्र को झकझोर दिया है, वहीं दूसरी ओर घटना के बाद स्कूल प्रशासन की कार्यप्रणाली और छात्रावास में स्वास्थ्य सुविधाओं की उपलब्धता तथा बीमार विद्यार्थियों को समय पर चिकित्सा सहायता दिए जाने को लेकर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। प्राप्त जानकारी के अनुसार चिखलदरा तहसील के कांजरखेड़ा निवासी राजेश बेडेकर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारनी के अंतर्गत संचालित महर्षि पब्लिक स्कूल में कक्षा 11वीं का निवासी विद्यार्थी था। परिजनों और स्थानीय सूत्रों के अनुसार 15 अगस्त की दोपहर तक उसकी तबीयत सामान्य थी, लेकिन शाम करीब 5 बजे उसे तेज सिरदर्द, उल्टी और दस्त की शिकायत शुरू हुई, जिसके बाद उसकी हालत लगातार बिगड़ती चली गई और वह अत्यंत अशक्त हो गया। इस दौरान छात्रावास में कुल 7 विद्यार्थियों के बीमार पड़ने की जानकारी सामने आई। बताया जा रहा है कि भोजन के बाद कई छात्रों को उल्टी, दस्त की शिकायत हुई। आरोप है कि विद्यार्थियों की हालत बिगड़ने के बावजूद उन्हें तत्काल अस्पताल में भर्ती कराने के बजाय छात्रावास में ही रखा गया। मृतक छात्र के भाई आशीष बेडेकर का आरोप है कि जब उन्हें राजेश की गंभीर स्थिति की जानकारी मिली तो वे अमरावती पहुंचे। छात्रावास में पहुंचने पर शुरुआत में उन्हें अंदर आने से रोका गया। बाद में जब वे अपने भाई तक पहुंचे तो राजेश बेहद कमजोर अवस्था में था और उसे आवश्यक चिकित्सा सहायता नहीं मिल रही थी। आशीष बेडेकर के अनुसार छात्रावास के सिक रूम में अन्य बीमार विद्यार्थी भी पड़े हुए थे। उन्होंने परिवार को स्थिति की जानकारी दी और राजेश को गांव में ले जाने का निर्णय लिया। बघा, ही नामांकित आदिवासी आश्रमशाळा आहे। या आश्रमशाळेमध्ये प्रति विद्यार्थी 80,000 रुपये एका विद्यार्थ्यावर खर्च केला जातो आणि आदिवासी विकास विभाग हा खर्च करतो। परंतु एखादी शाळेला अप्रूव्हल द्यायचं असेल किंवा शाळेला ते आपल्याला नामांकित करून घ्यायचे असेल तर आदिवासी विकास विभागाचे काही अधिकारी असतात, त्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्याला समजायला पाहिजे की ही शाळा कशी आहे, टर्म्स अँड कंडिशननुसार ती शाळा घेतली पाहिजे। परंतु इथं आपण व्यवस्था पाहिली, इथं पहिली गोष्ट तर किचन नाही, अजूनही लाकडावर स्वयंपाक केला जातो। म्हणजे आपण 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करून आलो आणि लाकडावर स्वयंपाक करत असेल आणि एका विद्यार्थ्यावर 80,000 खर्च करत असेल तर ह्या शाळेचा संस्थाचालक, ह्या शाळेची जी यंत्रणा आहे ती किती आदिवासीसाठी व्यवहार करत असत हे आपल्याला दिसून येते। इकडे पाणी बरोबर स्वच्छ नाही, इकडे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी बरोबर बेड नाही, रूम नाही, म्हणजे आदिवासीचा आणि व्हेंटिलेटरसुद्धा नाही आतमध्ये। म्हणजे आतमध्ये आपण जर घुसलो तर ऑक्सिजनसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना भेटत नाही। एवढं डाटमध्ये एका रूममध्ये 50-50, 60-60 विद्यार्थी राहतात। आणि काल आमच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। म्हणजे आज 5 विद्यार्थी आमचे लिमे हॉस्पिटलमध्ये भरती आहे, एक विद्यार्थी आमचा हतरूमध्ये भरती आहे। म्हणजे कुठेतरी आदिवासी विद्यार्थ्यांना जेवणातून तर विषबाधा होते, परंतु इथल्या मानसिक छळामुळे, इथल्या काही शासकीय यंत्रणेमुळे आदिवासी हा कुपोषित होत चालला आहे। आदिवासीच्या विद्यार्थ्यांवर कुठेतरी मेंदूवर त्रास होण्याचा प्रयत्न होत आहे, त्याच्यामुळे ते कुपोषित होत आहे। विद्यार्थी हतबल झालेले आहे। कारण की महाराष्ट्रात आपण पाहतो ज्या पद्धतीने आदिवासी विकास विभागाच्या शाळेमध्ये जे आता आपण प्रकरण पाहत आहे ते हेच प्रकरण आहे। कारण की आदिवासी विद्यार्थ्यांवर इथला संस्थाचालक असेल, इथली यंत्रणा असेल, शासकीय यंत्रणा असेल, ज्यांचा दबाव आहे ते त्यांना दबावात ठेवतात, त्याच्यामुळे ते कुपोषित होत चाललेले आहे। ते विद्यार्थी बोलायला तयार नाही। मानसिक गुलाम करण्याचं काम या संस्थाचालकांनी सुरू केलेलं आहे, आदिवासी विकास विभागाने सुरू केलं आहे। त्याच्या विरोधात आम्ही आता तीव्र निषेध करतो आणि या संस्थाचालकावर गुन्हे दाखल झाले नाही आणि या संस्थाचालकाची नामांकन रद्द झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अपर आयुक्त कार्यालयासमोर आम्ही जन आंदोलन करू, हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। पहले उसे बस से राहू तक लाया गया, फिर बोलेरो वाहन से हथरू स्वास्थ्य केंद्र में लाया गया। रास्ते भर उसकी हालत बिगड़ती रही। रात करीब 12:30 बजे स्वास्थ्य केंद्र पहुंचने पर उपचार शुरू होने से पहले ही उसकी मौत हो गई। परिजनों का कहना है कि यदि राजेश को समय रहते अस्पताल में भर्ती कराया गया होता तो उसकी जान बच सकती थी। इसी बीच यह जानकारी भी सामने आई कि 16 अगस्त की रात इसी छात्रावास में रहने वाले 7 विद्यार्थियों को डायरिया और उल्टी, दस्त की शिकायत के साथ कुसुमांजलि अस्पताल में उपचार के लिए लाया गया था। अस्पताल में चिकित्सकों के अनुसार इसमें से 2 विद्यार्थियों की स्थिति सामान्य होने पर उन्हें दवा देकर भेज दिया गया, जबकि 5 को भर्ती कर उपचार शुरू किया गया। चारों की हालत में सुधार बताया गया, जबकि एक छात्र की किडनी प्रभावित होने के कारण उसका उपचार जारी है। घटना के बाद सबसे बड़ा सवाल यह उठ रहा है कि
छात्र गंभीर रूप से बीमार था तो उसे तत्काल सरकार या निजी अस्पताल में भर्ती क्यों नहीं किया गया। आदिवासी विभाग के नियमों के अनुसार निवासी विद्यालयों और छात्रावासों में रहने वाले विद्यार्थियों की तबीयत बिगड़ने पर तत्काल चिकित्सा सुविधा उपलब्ध करवाना अनिवार्य है। स्थानीय नागरिकों, सामाजिक संगठनों और जनप्रतिनिधियों का कहना है कि यदि स्वास्थ्य प्रबंधन प्रभावी होता तो यह घटना टाली जा सकती है। लोगों का आरोप है कि बीमार छात्रों को अस्पताल पहुंचाने के बजाय घर भेजना मानवीय और प्रशासनिक दोनों दृष्टि से गंभीर लापरवाही है। राजेश की मौत के बाद कांजरखेड़ा और आसपास के क्षेत्रों में आक्रोश का माहौल है, जिसके बाद सांसद बलवंत वानखड़े ने मामले की निष्पक्ष जांच की मांग करते हुए यदि जांच में चिकित्सकीय लापरवाही सामने आती है तो जिम्मेदार अधिकारी और स्कूल प्रबंधन के खिलाफ कठोर कार्रवाई होनी चाहिए। वही शिवसेना शिंदे गुट के पदाधिकारी मन्ना दारसिंह ने कहा कि उच्च न्यायालय के निर्देशों के अनुसार विभागीय आयुक्त और अधिकारी को वर्ष में कम से कम 2 बार आदिवासी छात्रावासों और आश्रम शालाओं का निरीक्षण करना आवश्यक है। यदि निरीक्षण व्यवस्था प्रभावी होती तो ऐसे घटनाओं को रोका जा सकता है। राजेश की मौत के बाद कांजरखेड़ा और आसपास के लोगों में आक्रोश का माहौल है। परिजनों और ग्रामीणों ने मांग की है कि स्कूल के जिम्मेदार अधिकारी, छात्रावास अधीक्षक तथा संबंधित कर्मचारियों के खिलाफ सदोष मनुष्यवध का मामला दर्ज किया जाए। परिवार का आरोप है कि शाला प्रशासन की लापरवाही के कारण एक आदिवासी छात्र की जान गई। उन्होंने चेतावनी दी है कि जब तक दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई नहीं होती तब तक वे आंदोलन जारी रखेंगे। महर्षि स्कूल इससे पहले भी आदिवासी विद्यार्थियों को मिलने वाली सुविधा और छात्रावासों की व्यवस्थाओं को लेकर विवाद में रहा है। विभिन्न संगठनों ने अतीत में स्कूल प्रशासन के खिलाफ आंदोलन किए थे और मान्यता रद्द करने की मांग उठाई गई थी। आरोप लगाया जाता है कि आदिवासी विद्यार्थी और अन्य विद्यार्थियों को मिलने वाली सुविधाओं में बड़ा अंतर है। हालांकि स्कूल प्रशासन ने इन आरोपों को पहले भी नकारा है और कानूनी लड़ाई के जरिए संस्थान का संचालन जारी रखा, जिसके बाद महर्षि पब्लिक स्कूल के संचालक प्रशांत राठी ने इस पूरे मामले को लेकर अपना पक्ष रखते हुए कहा कि स्कूल द्वारा संचालित हॉस्टल में करीब 450 विद्यार्थी रहते हैं और सभी का भोजन एक साथ ही बनता है। उसी भोजन का सेवन हॉस्टल के स्टाफ द्वारा भी किया जाता है। यदि फूड पॉइजनिंग जैसी कोई बात हुई होगी तो इतने सारे लोगों की तबीयत बिगड़नी चाहिए थी, लेकिन ऐसा नहीं हुआ, बल्कि 5-6 बच्चों को ही उल्टी व दस्त की शिकायत हुई है। प्रशांत राठी के मुताबिक चूंकि उस दिन 15 अगस्त था और सुबह छात्रावास में झंडा वंदन के बाद बच्चे दिन भर छात्रावास के बाहर घूमना फिरना कर रहे थे। संभव है कि इसी दौरान उन्होंने बाहर भेलपुरी व पानीपुरी का सेवन किया हो और उसी वजह से उन्हें उल्टी व दस्त की शिकायत हुई हो। इस बात को ध्यान में रखते हुए सभी बच्चों को तुरंत ही अस्पताल में इलाज हेतु भर्ती कराया गया था। वही राजेश बेटेकर को उसके गांव में नागपंचमी के अवसर पर पूजा रहने की बात करते हुए अपने साथ लेकर गए। संभवतः तबीयत खराब रहते समय लंबी दूरी की यात्रा करने के दौरान राजेश बेटेकर की तबीयत बिगड़ गई और गांव में उचित चिकित्सा सुविधा उपलब्ध नहीं रहने के चलते हालत और अधिक बिगड़कर उसकी मृत्यु हो गई, जिसके बारे में प्रशासन की ओर से फिलहाल विस्तृत स्पष्टीकरण नहीं दिया गया। घटना के बाद अब कई महत्वपूर्ण सवाल जांच का विषय बन गए हैं, जैसे कि भोजन के बाद एक साथ कई विद्यार्थी क्यों बीमार पड़े, क्या यह खाद्य विषबाधा फूड पॉइजनिंग का मामला है, छात्र की तबीयत बिगड़ने पर उसे तत्काल अस्पताल क्यों नहीं ले जाया गया, क्या छात्रावास में प्राथमिक स्वास्थ्य सुविधा उपलब्ध थी, बीमार छात्र को घर भेजने का निर्णय किसने लिया, क्या पालकों को समय रहते पूरी जानकारी दी गई थी, आदिवासी विकास विभाग और प्रकल्प कार्यालय ने निगरानी की जिम्मेदारी कितनी प्रभावी ढंग से निभाई। राजेश बेटेकर की मौत ने एक बार फिर आदिवासी विद्यार्थियों के लिए संचालित निवासी विद्यार्थियों और छात्रावासों की व्यवस्थाओं पर गंभीर प्रश्न चिन्ह खड़ा कर दिया है। अब सभी की नजर प्रशासनिक जांच पर टिकी है कि इस मामले में वास्तविक जिम्मेदारी किसकी तय होती है और क्या दोषियों के खिलाफ कार्यवाही होती है। ब्यूरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती। मध्ये विषबाधेचं प्रकरण समोर आलेलं आहे। एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। खरंच त्याचा मृत्यू विषबाधेनं झालेला आहे काय दुसरा प्रकार झाला आहे? अजून त्याच्या मृत्यूचं निश्चित कारण समजू शकलेलं नाही, परंतु मी त्याच्यासोबतच्या ज्या विद्यार्थ्यांसोबत मित्रांसोबत चर्चा केली तर त्यांचं म्हणणं होतं की त्याला वांती होत होती आणि त्याच्यानंतर मग त्याच्या घरी फोन केला आणि मग त्याला त्याचा भाऊ घेऊन गेला
आणि इथे काय झालं होतं 15 ऑगस्टच्या दिवशी जेवण झाल्याच्या नंतर सगळ्यांच्या प्रकृती किती मुलांना विषबाधेचं प्रकरण झालेलं? 4 मुलांना पोटात दुखत होतं 15 तारखेला आणि त्याच्या अगोदर 2 मुलांना दुखत होतं. तर त्यांनी जे 15 तारखेला जे 2 मुलांना त्यांनी दवाखान्यात नेलं त्यांना लगेच 16 तारखेला सगळा डिस्चार्ज मिळाला. परंतु 16 तारखेला अजून बाकीच्या मुलांना 4 मुलांना त्रास होत होता. तर त्यांना आता ते दवाखान्यात सध्या ॲडमिट केलेले आहे. सर असं सांगितलं की मुलांनी की 5 मुलं आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात आणि साधारणतः 20 ते 25 मुलांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना काहींना परत आणलं. मात्र जो मुलगा मृत्युमुखी पडला त्या मुलाकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्यानंतर त्याच्या भावाने घरी नेलं, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हो, मी मुलांशी चर्चा केली. मुलांनी पण मला तेच सांगितलेले की आम्ही यांना आपले जे संबंधित कर्मचारी होते तिथले नर्स त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि पण तरी त्यांनी त्याच्यावरती उपचार केला नाही असं मुलांचं म्हणणं आहे. आता त्या अनुषंगाने अजून डिटेल इन्क्वायरी आपली सुरू आहे. सर आपण पाहणी केली, काय आढळलं तुमच्या पाहणीच्यामध्ये आश्रमशाळेवर? आता ही जी नामांकित शाळा आहे इथे पाणी केली तर याच्यामध्ये त्यांचं किचनमध्ये बरीच अस्वच्छता आहे. त्या संदर्भाने त्यांना त्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत की त्यांनी ज्या याच्यात स्वच्छता ठेवायला पाहिजे किचनमध्ये तशी स्वच्छता दिसून आलेली नाही आहे. आणि त्यांचे जे मुलांचे राहण्याचं वसतिगृह आहे तिथे पण अस्वच्छता दिसून आलेली आहे. सर ती नामांकित शाळा म्हणून या ठिकाणी अनेक मी आदिवासी विभागात मुलं पाठवले, कोट्यावधी रुपये खर्च होतं. मात्र नामांकित शाळेमध्ये जे रेग्युलर मुलं आणि आदिवासी मुलं त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बसलं जातं, बोललं जातं शिक्षण घेण्यासाठी. इकडे VIP ट्रीटमेंट आणि दुसरीकडे तो उद्देश तर नामांकितचा उद्देश असा आहे की ते सगळे मुलं जे म्हणजे दुसरे म्हणजे योजनेच्या व्यतिरिक्तचे मुलं आणि योजनेची मुलं हे एकत्रच बसायला पाहिजे. परंतु आपण अशी तक्रार केली तर त्या अनुषंगाने देखील आपण त्याची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू. शाळा प्रशासन कारवाईसाठी सर नेमकं काय पावलं होतं? नाही, आता या संदर्भाने जो काही कारवाई समजा आता आपण डिटेल एन्क्वायरी याच्यामध्ये करतो आहे. डॉक्टरांकडनं सुद्धा आपण समजा डिटेल जे विद्यार्थी ॲडमिट आहेत त्यांच्याकडनं आपण डिटेल रिपोर्ट मागणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण योग्य ती कारवाई त्याच्यामध्ये करू. सर किती खर्च होतो एका विद्यार्थ्यावर साधारणतः? प्रति विद्यार्थी किती रुपये या शाळेला दिले जाते आणि किती वर्षापासून या शाळेकडे हे विद्यार्थी पाठवले जातात? एक दर प्रति विद्यार्थी 70,000 रुपये दिले जातात. किती विद्यार्थी सर या शाळेत? याच्यात 545 विद्यार्थी आहेत आमच्या योजनेअंतर्गत. आणि गेल्या किती वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थी पाठवले जातात? ही जवळपास एक 12 ते 13 वर्षापासून शाळा चालू आहे. सर काही आदिवासी नेते आहेत जे काम करतात मेळघाटातल्या लोकांनी, त्यांनी म्हटलं की मान्यता रद्द करा किंवा वेगवेगळे त्यांनी गुन्हे दाखल करायची देखील काही लोकांनी मागणी केली. कसं बरं? ठीक आहे, आपण त्याच्यात डिटेल एन्क्वायरी करू. झालेली घटना दुर्दैवी आहे तर त्याच्या अनुषंगाने योग्य कारवाई करून जे काय असेल ते प्रशासकीय कारवाई नक्कीच त्याच्यामध्ये केली जाईल. सर एक ऑल ओव्हर काय चौकशीत आढळलं? चौकशीत तर सद्यस्थितीत आता तो मुलगा आहे की तो 15 तारखेला त्याला बरं वाटत नव्हतं आणि इथल्या जो एक त्याचा सोबतचा मित्र आहे त्याने गावाकडे फोन केला आणि त्याच्या गावाकडे त्याने त्याच्या मित्राला फोन केला. मित्राने त्याच्या घरच्यांना सांगितलं आणि त्याच्या घरच्यांनी त्याचा जो चुलत भाऊ आहे त्याला इकडे पाठवलं आणि त्याच्यासोबत तो गेला. आणि नंतर मग त्याचा प्रवासातच त्याला थोडंसं त्रास जाणवू लागला आणि ते त्याच्या भावाशी पण बोललो की तो पण सांगितलं की आम्ही दवाखान्यात पण घेऊन गेलो होतो. परंतु तोपर्यंतच त्याची म्हणजे दवाखान्यात घेऊन गेल्या तब्येत खूपच त्याची सिरियस झाली होती. पण शाळा प्रशासनाने 15 तारखेला जर सगळ्या मुलांवर उपचार केले असते विषबाधेच्या नंतर तर प्रकृती सगळ्यांची ठीक राहिली नसती असं वाटत नाही का? हो, ते तुमचं म्हणणं बरोबर गोष्ट आहे की शाळा प्रशासनाने सर्व मुलांवरतीच उपचार करायला पाहिजे होते. परंतु शाळा प्रशासनाचं असं म्हणणं की तो मुलगा आमच्या समोर आलाच नव्हता. परंतु मी बाकीच्या मुलांना विचारलं, त्यांनी सांगितलं की त्याने वॉमिटिंग केलेली होती. तर याचा अर्थ तो आजारी नक्कीच होता. त्याच्यामुळे उपचार करायला पाहिजे होता. सर तुम्ही CCTVचा देखील मुद्दा उपस्थित केला, काय आढळलं? हो, कारण की थोडासा विषय ते शाळेवाल्यांचं म्हणणं की तो 14 तारखेलाच गेला होता आणि ते म्हणजे मुलं सांगतात बाकी की तो 15 तारखेला होता आणि 16 तारखेला गेला. तर या अनुषंगाने आपण त्यांना विचारलं की तुमचं CCTV दाखवा. तर त्यांच्याकडे तसं ते फुटेज सध्या अवेलेबल नसल्याचं त्यांनी सांगितलं. टेक्निकल प्रॉब्लेम आला असले त्यांना सांगितलं त्यांनी. रेकॉर्डनुसार तो कधी गेला असावा शाळेतून, काय माहिती आहे? रेकॉर्डनुसार त्यांच्या रेकॉर्डनुसार 14 तारखेलाच गेला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 15 तारखेला म्हणणं आहे की तू 16ला गेला. 16लाच गेला अशी गोष्ट आहे. विद्यार्थ्याचं म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.